सुद्धा कण ठेवायचा नाही. अशी जर समजा त्या देवाची जर इच्छा झाली तर शेवटच्या घासाला एखादी कळत न कळत एखादी माशी तोंडामध्ये जावी. शेवटचं जेवण आहे आणि शेवटच्या घासाला अनावधानानं एखादी माशी जर का तोंडामध्ये जर गेली तर त्याचा काय परिणाम होतो अनुभव आहे सगळ्याला. जर त्या भगवंताच्या देवाच्याच मनात नसेल, याने एवढं खाल्लंय ना, मग अशी पासून वाट्यावर वाट्या सगळी बासुंदी संपून टाकायला लागलाय ना, आता याच्या पोटात मी अन्नाचं एक कण ठेवत नाही. आणि जर समजा त्या पांडुरंगाच्या मनात आलंच की नाही आपण आपल्या भक्ताला तृप्त करू, त्याला पोटभर खायला जेवायला देऊ, तर एखादा तुमच्याच गावचा पंढरपूरचा वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाला. वाटेनं जात असताना वाटेमध्ये एक नदी गाठ पडली. पाणी पाहून नदी पाहून हे लागले विचार करायला की आता अनायाशी आपल्याला पाणी दिसलं म्हटल्यानंतर लागलीच आपण आता या ठिकाणी स्वयंपाक करू, जेवण करू आणि पुढची वाट धरू. या उद्देशानं त्यानं काय केलं, त्या नदी काठावरतीच एक चुलवान वगैरे मांडलं, त्याच्यावर पातेलं ठेवलं आणि आता आपण म्हणले तांदूळ शिजवून भात तयार करू म्हणून पिशवीमध्ये हात घातला. पिशवीमध्ये हात घालून बघतोय तर तांदळाचा डबा होता तो रिकामाच, तांदूळच नाही त्याच्यामध्ये. आणि जर भगवंताच्या मनात त्याला जर तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्यानं काय केलं, तिथलीच नदी काठची ओंजळ करून वाळू आपल्या हातामध्ये उचलली आणि त्या पातेल्यामध्ये टाकली. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्या वेळेला काय होईल म्हणून ज्ञानोबा सांगतात, आदनी घातली या हर होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर चांगला भात तयार होईल आणि मनात नसलं तर खाल्लेलं टाकून द्यायला लागेल. म्हणजे पोट भरवणं अथवा न भरवणं ही कोणाच्या हातातली गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रारब्धेची भरे पोट. या बोधावरती आरूढ असणारे आमचे तुकोबाराय अन्न वस्त्राची चिंता कधी करतील का? हा जगाला जे तुकोबाराय सांगतात, अरे पोटाची काळजी तुम्ही कशाला करताय? तुम्हाला जर पोट भरावं एवढीच जर चिंता लागली असेल, एवढंच जर का तुम्हाला वाटत असेल तर दुसरं तिसरं तुम्ही काही करू नका. त्या भगवंताचं देवाचं तेवढं नाव घ्या, त्याची काळजी त्याला आहे. माझा एक भक्त अन्ना वाचून व्याकुळ झालेला आहे, त्याला कुठून का असत नाही भाकरी आणून देतोच. आता आम्ही आषाढी कार्तिकी वाटचालीची सोहळ्याची माणसं, आषाढीला आळंदीवरून पंढरपूरला चालत यायचं, कार्तिकेला पंढरपुरातून आळंदीला चालत जायचं. मग आत्ताच्या घडीला आम्ही त्या पहिल्या काळातल्या लोकांसारखं पुढं चालत जाऊन स्वयंपाक करून आम्ही आता आमची खळगी भरतोय का? असं कुठं त्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी ताळावर जाऊन फक्त पोचायचा फक्त अवकाश. तेवढ्यात एक जण कोणतरी येतंय आणि म्हणतोय काय महाराज आज आमच्या इकडे जेवायला चला, अथवा तुम्ही चालून आलात थकून आलात, हा म्हणजे एक काम करा या ठिकाणीच बसा, जे तिकडं पंचपक्वानं केलेले आहेत ते तुम्हाला मी इथं आणून पोच करतो. म्हणजे भगवंताची आम्हाला तृप्त करण्याची इच्छा आहे म्हणून. पण आम्हाला ही सगळी असली खायची चिंता लागली. पण महाराज म्हणतात अन्न वस्त्र चिंता नाही या पोटासी, वारिली देहाची थोर पिडा. जी चिंता शब्द आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, पुन्हा पुन्हा वापरतो, ही अशी असणारी चिंता तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवात असलेली. पण महाराज म्हणतात ही असली खायची चिंता आमच्या साधी स्वप्नात सुद्धा कधी येत नाही. स्वप्नी ते नाही चिंता,
काही नाही चिंता, रात्री जाता दिवस. ही असली खायची चिंता आमच्या साधी स्वप्नात सुद्धा कधी येत नाही म्हणतात. तुका म्हणे चिंता कैसे ते मी नेणे, लढीवाळताने विठाईचे. ह्या तर अभंगात म्हणतात चिंता कसली असते ते आम्हाला माहीतच नाही. आणि हे तर कोण म्हणलं अवघी चिंता. मग हे म्हणलेलं खरं का आत्ता सांगितलेलं प्रमाणातलं खरं? हे सुद्धा म्हटलेलं खरं ते सुद्धा म्हटलेलं खरं. कसं ज्या वेळेला जसे प्रसंग असतात त्या त्या वेळेला तसे शब्द वापरलेले असतात. चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर साधू संतांना सुद्धा चिंता लागत असतात. पण चिंतेमध्ये प्रकार पडले जातात. फरक हा त्यातला एवढा. कल्पना करा, आपण कोर्टामध्ये जातो, नगरपालिकेमध्ये जातो, पंचायतीमध्ये जातो, तहसीलमध्ये जातो. समजा आपण कोर्टामध्ये निघालो, चांगलं काम करायचंय, चांगल्या कामासाठी म्हणून जायचंय, म्हणून जाऊन कुठं त्या कोर्टाची पायरी चढावी की तेवढ्यात एखादा चौकशा आमच्या नशिबाला हमखास पुजलेला असतोच. चांगलं काम करायचंय, चांगल्या कामाला जायचंय म्हणून जाऊन त्या कोर्टाची पायरी चढावी की तेवढ्यात कुणीतरी हाक मारून विचारतच, का हो नारायणराव आज इकडं कुणीकडे निघालात? हा सुद्धा लगेच सांगतो, अरे काही नाही, जरा आज कोर्टामध्ये जरुरीचं काम होतं तेवढ्या करता म्हणून निघालोय. ठीक आहे, हरकत नाही. त्या कोर्टाच्या बाहेर हे जे काही माणूस जे काही बसलेलं असतं त्याला तिथं बसून काही दुसरे उद्योग नसतात. येणाऱ्या जाणाऱ्याची फक्त चौकशी करायची, का आला कशाला आला. दुसरा आणखीन कोण गाठ पडलं की त्याला म्हणतोय आज इकडं कुणीकडं. हा सुद्धा सांगतो, हा काही नाही, आज जरा कोर्टाची तारीख होती तेवढ्या करता म्हणून कोर्टामध्ये निघालोय. सांगायचं तात्पर्य काय की कोर्टामध्ये गेलं म्हणजे सगळ्यांची कामं ही एकसारखी असतात आणि ती एकाच प्रकारची असतात असं अजिबात नाही. तद्वत चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते आणि ती एकाच प्रकारची चिंता असते असं अजिबात नाही. तर मोठमोठ्या लोकांना सुद्धा चिंता लागत असतात. नव्हे तर अवतार आधी म्हणून घेणारे प्रभू रामरायासारखे जरी असले तरी सुद्धा परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली आहे म्हणून त्याच्यात एवढं नवल वाटण्यासारखं काही नाही. पण एवढे प्रभू रामचंद्र आणि त्यांना सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. जगाचा नायक, सृष्टीचा मालक असा असणारा, अहो ज्याच्या नामस्मरणामुळे अवघ्या विश्वाची चिंता नष्ट होते असा ज्याचा अधिकार आहे आणि त्याला सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. पण चिंतेमध्ये असणाऱ्या क्वालिटी सगळ्या वेगवेगळ्या ठरतात. फरक हा त्यातला एवढा. महाराज म्हणतात आज माझी सगळी चिंता वारली, सगळी चिंता खलास झाली. कशामुळं? कारण आज काय झालंय तर आज माझं भाग्य उजळलं. आता भाग्याला उजळा बसल्यामुळे चिंता वारली, नष्ट झाली ही गोष्ट सत्य. मग असं कुठलं नेमकं भाग्य तुकोबारायांकडे आहे की ज्या भाग्याला उजाळा बसल्याबरोबर चिंता वारते? पहा, साधू संतांचा दृष्टिकोन आणि तुमचा आमचा दृष्टिकोन मुळात भाग्य शब्दाकडेच पाहण्यात आपल्या नजरेत फरक आहे. तुमच्या आमच्या नजरेमध्ये आणि साधू संतांच्या नजरेमध्ये भाग्य शब्दाकडे पाहण्यात किती अंतर आहे हे जर सांगायचं जर झालं तर दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात येईल. एक मनुष्य होता, प्रवासाला निघाला. 2-3 तास झाले आपलं चालत निघाला, 2-3 तास झाले चालतोय. म्हणजे पूर्वीचा काळ, त्यावेळेला काय मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर नव्हती, एसटी नव्हती, फुकट प्रवास नव्हता. प्रवास जरी करायचा झाला तर एकतर घोडं, बैलगाडी अथवा चालत. हे आपले चालत निघालेले आहेत, 2-3 तास झाले चालतायत. आणि या माणसाला एक बिडी वाढायचा जरा एक नाद होता. आता 2-3 तास झाले चलतोय म्हटल्यावर आता ती बिडी वाढायची तलब जरा त्याला लागली. मग आता काय करावं म्हणून जर थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर एक चिंचेचं एक भलं मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या जवळ गेला. आता बिडी वाढायची आहे म्हणून एक हात एका खिशात घातला, बिडी काढली. दुसरा हात दुसऱ्या खिशात घातला आणि बघतोय तर काय, पूर्वीचा काळ, त्यावेळेला काही लायटर नव्हतं, काडीपिटी नव्हती,
खिशात हात घालून बघतोय तर म्हणले अरे आपण गारगोटी आणायचंच विसरलो. आता काय करावं, हा तलब तर बिडी ओढायची झाली म्हणून गारगुटी कुठं दिसते का जरा जागेवर त्यानं जरा शोधायला चालू केलं. एक गारगुटीचा खडा सापडला, हातात घेतला आणि दुसरा आणखीन कुठं सापडतोय का म्हणून शोधलं. सुदैवानं दुसरा सुद्धा खडा त्या बाबाला सापडला. आता ती दोन्ही खड त्यानं आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या झाडाखाली येऊन बसला. इतक्यात काय झालं, समोरून एक मनुष्य येऊ लागलेला होता. तो सुद्धा मनुष्य प्रवास करून विश्रांती घेण्याकरिता म्हणून त्याच झाडाखाली येऊन बसला. आता या बाबाने ते दोन्ही खड आपल्या हातात घेतलेत आणि या त्यांचं घर्षण करण्याच्या तयारीत तेवढ्यात त्या समोरून आलेल्या माणसाची नजर त्याच्यावरती पडली. आता समोरून आलेला जो मनुष्य होता तो काय तुमच्या आमच्यासारखा शेतकरी नव्हता, नोकरी करणारा नव्हता. हा तो होता व्यापारी. आणि असला कांदा लसणाचा व्यापार करणारा नाही 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 नाही, तर जड जवाहिराचा व्यापार करणारा तो मनुष्य रत्न पारखीत होता. त्यानं ती वस्तू पाहिली आणि पाहिल्याबरोबर त्याने एका क्षणात ओळखलं की ही गारगोटी नसून अत्यंत मौल्यवान किमतीचा हिरा आहे. तुका म्हणे हिरा कोणाला, जो पारखी आहे त्याला, आणि जो पारखी नाही त्याला गारगोटी वाटते. म्हणजे एकाच वस्तूला पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूची किंमत आणि किंमत कळाल्यानंतर त्याची योग्यता. हिरा आहे म्हणून जर पाहिलं तर पहिलं तिजोरीत नेऊन ठेवणार, आणि गारगोटी या नजरेनं जर पाहिलं तर चालू. तुका म्हणे हिरा पारखिया मोडा गारा, हे जसं एक व्यवहारातलं उदाहरण आहे. याचप्रमाणे भाग्य 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 ज्याला आम्ही म्हणतोय ते मुळात आमच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं आणि संतांच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं. शब्द जरी भाग्य असा असला तरी भाग्याची व्याख्या साधू संतांच्या नजरेने वेगळी आणि आमच्या नजरेनं भाग्याची व्याख्या वेगळी. आता आमच्या नजरेनं भाग्याची व्याख्या कशी असते बघा. आपल्याच गावातलं कोणीतरी असतं, पूर्व परिस्थिती फार हालाकीची असते, पण त्याच्यात वाड वडिलांनी कधी कुठे एखाद्या इकडं माळावर 1-2 एकर रान विकत घेतलेलं असतं आणि कालांतराने असं होतं की त्या माळावरून नॅशनल हायवेच्या रस्त्याची कामं निघतात. त्याची आहे तेवढी सगळी जमीन त्या रस्त्याच्या कामात गेली. आता ज्याला 1000 रुपये कशाला म्हणतात, लाख रुपये कसे असतात, हे ज्याला माहिती नव्हतं त्याच्या अकाउंटवर कोट्या आणि पैसे आले. पैसे आल्याबरोबर लगेच बंगला झाला, घोडं झालं, गाडी घेतली, शेत घेतलं, एकुलते एक पोरगं होतं, त्या पोराला नोकरीला लावलं, ते आता 4 पैसे मिळवायला लागलं. मग गावामध्ये जाता येता जर समजा तुमच्या आमच्या सारख्याला जर तो नजरेला पडला की आपण त्याचं गुणगान गात असतो. अरे याची पहिली परिस्थिती जर पाहायची झाली तर याच्या नशिबाला 2-2 दिवस शिळी भाकरी सुद्धा याला अगोदर कधी मिळाली नाही. रोज कुठं त्या बस स्टँडवर हमाली करावी आणि तेव्हा कुठं 4 पैसे याच्या खिशामध्ये यायचे आणि त्याच्यावरती याच्या घरामधली चूल पेटायची. पण आता मात्र याच्या घरामधून सोन्याचा धूर निघतोय. कशामुळं? पैसा हातात आल्याबरोबर हे भाग्याचं लक्षण ठरलं जातं. म्हणजे तुमच्या आमच्या नजरेला आम्ही भाग्य नेमकं म्हणतो कशाला, तर पैसा मिळणं, संपत्ती मिळणं म्हणजे भाग्य. बरे एकाच गोष्टीला आम्ही भाग्य म्हणतो असं थोडीच. आता याला दुसरं उत्तर, एखादा तरुण 35-40 वर्षाचा असावा, रोजची रोज स्वतः आपला स्वयंपाक करायचा, स्वतःचं पोट भरायचं, बायको नाही, नगारात दुसरं कोणी नाही. मग 4 मित्रांमध्ये त्याचं बसणं उठणं असतं. त्याची अशी अवस्था त्याच्या मित्राला काही पाहत नाही. ते म्हणतात अरे आमच्या गावामध्ये लग्नाच्या मुली आहेत, मग आपण त्या ठिकाणी जाऊ, बोलणी करू, काय होते ते पुढचं पुढं बघू. मग ही 4 माणसं त्या गावामध्ये जातात आणि त्या मुलीच्या बापाला सांगतात मुलगा एकटाच आहे, धड धाकट आहे, निरव्यसनी आहे, स्वतः करून बायकोचं पोट भरण्या इतकं कमवतोय. असं सगळं सांगून ते लग्न जुळतात आणि लग्न झाल्यानंतर हेच 4 माणसं म्हणतात बिचाऱ्याचं भाग्य. सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या आमच्या नजरेनं आम्ही भाग्य म्हणतो कशाला हे जर ठरवायचं झालं तर ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्यास म्हणती भाग्य थोर, जो नरना भोगी चाळी शरीर सुकृत नर तो म्हणती, ज्याचे गाठी बहुसाल धन तो सर्वस्वे अवश्य मान्य, तोची पवित्र तोची सज्ञान ऐसे विपरीत ज्ञान हो लागे. पैसा मिळणं भाग्याचं लक्षण, बायको मिळणं भाग्याचं लक्षण. याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर
साधू संतांच्या नजरेमधून असा एक भाग्यवान आपल्याला पाहावा लागेल की ज्याच्या संपत्तीचा आणि भाग्याचा विचार जरी आम्ही करायला घेतला तर आमची मती भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही श्रीमंत असताल, किती बंगले तुमची? 2, 3, 4 गाड्या 10-5 असतील, हाताखाली नोकर चाकर असतील. आता बंगले जरी असले तरी बंगले आपली कशाची? दगडा मातीची, फार झालं तर सिमेंट कॉन्क्रीटची, किंवा आता ज्या काही बाजारात नव्या विटा असतात त्याची असतील. पण असा एक जगाच्या पाठीवर होऊन गेलेला आहे की ज्याची घरं दगडा मातीची नाहीत, ज्याची घरं सिमेंट कॉन्क्रीटची नाहीत, त्यानं जे काय भिंतीला मटेरियल जे काय वापरलेलं आहे हे असलं दगडाचं कोण बांधतंय? सोन्याच्याच विटा. आता त्या सोन्याच्या विटाची भिंत बांधायची जर झाली तर त्याला सिमेंट वापरून चालणार आहे? त्या सोन्यालाच पागरून त्याचा चिखल तयार करूनच बांधावं लागेल की. बरं बांधलं, एक घर बांधलं का 2 घर बांधली? 7 कोटी घर सुवर्णाची बांधली. असा एक जगाच्या पाठीवर होऊन गेलेला आहे. बायका मुलांचा हिशोब जर करायचा झाला तर फक्त 80,000 फक्त त्याला बायका आहे. आम्हाला एक मिळाली तर आम्ही भाग्याचं लक्षण ठरवतोय. त्याला 80,000 बायका आहेत. किती भाग्याचा विचार करा. मुलांचा विचार करायचा झाला तर मुलं किती? कसं असतं, आपल्याच गावातलं कोणीतरी असतं, रोज सकाळ संध्याकाळ त्या देवळात जात असतं, देवाच्या पायावर डोकं आपटत असतं, हात जोडून देवाला म्हणत असतं काय, हा देवा तू जर मला एक जरी मुलगा दिलास तर माझ्यासारखा भाग्यवान या जगात मीच. आता एका मुलावर भाग्य ठरवणारे तुम्ही आम्ही. आता यांच्या मुलांचा विचार करायचा झाला तर मुलं किती? 1 लाख. बरं ना तू बापसे बेटा 1.25 लाख. किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, 7 कोटी घर सुवर्णाची आहेत. किती भाग्याचा विचार करावा. अहो तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणून घेताय, किती नोकर तुम्ही घरात कामाला ठेवताय, शेतात सालकरी गडी कामाला लावताय किती? 1, 2, 3. पण ज्यानं 33 कोटी घरामध्ये नोकर म्हणून ठेवलेली आहेत, तर ते काय पोटाला उपासलेत, आम्हाला काम द्या नोकरी द्या असले म्हणणार आहेत का? नाही, चांगली धड दाखट रोजची रोज अमृत प्राशन करणारी, ज्यांचं रोजचं पेय अमृतासारखं आहे असे स्वर्गामध्ये वास्तव्य करणारे 33 कोटी देव ज्यांना आपल्या बंदीखान्यामध्ये घातले, असा सत्ताधारी ऐश्वर्य संपन्न कोण? लंकाधीश रावण महाराज, ज्यांची 7 कोटी घर सुवर्णाची आहेत. किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत. किती भाग्याचा विचार करावा. आता 33 कोटी देव असले म्हणून काय झालं? प्रत्येक देवाला कामाला लावायचा ज्याचा अधिकार आहे. ब्रह्मदेव जरी असले तरी तिकडं स्वर्गात, इकडं नाही. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काम लावलेलं आहे. ब्रह्मदेवाने काय करावं? सगळं पंचांग त्या रावणाला सांगावं. दशमी कधी, एकादशी कधी, द्वादशी कधी, शिवरात्र कधी, महाशिवरात्र कधी, हे सगळं काम त्या ब्रह्मदेवाने करावं. आता तुमचं आमचं पूजेचं प्रथम दैवत गणपती, त्या गणपतीला सुद्धा सोडलं नाही. आपल्या नगरीमधली गाढवं सांभाळायचं काम त्या गणपतीच्या वाट्याला लावतं. आता ज्यांचं आराध्य दैवत शंकर महादेव आहेत, बरं त्या महादेवाला तरी सोडावं. महादेवाच्या सुद्धा वाट्याला त्या रावणाने काम लावलेलं आहे. शंकराने काय करावं? हातामध्ये किरीट घेऊन उभं राहावं. आणि ज्या वेळेला रावण महाराज हे सिंहासनावरती बसणार तेव्हा शंकराने महादेवानी म्हणावं काय? रावण महाराज आलोय किरीट घेऊन, पण कितव्या नंबरच्या तोंडाला घालायचा? कारण तोंड पडली 10. आणलाय किरीट, पण कितव्या नंबरच्या डोक्याला घालायचा हा ज्याचा अधिकार आहे. मला सांगायचंय काय, शक्ती जर रावणाची पाहायची झाली तर कैलास पर्वत 3 डाव हलवण्याची ज्याची ताकद आहे. भक्ती जर पाहायची झाली तर स्वतःच्या हातून स्वतःचा शिरच्छेद करावा, ते मुंडकं आपल्या हातात घ्यावं आणि महादेवाला आळवत बसावं. विद्वत्ता जर रावणाची पाहायची झाली तर वेद पुराण मुखोद्गत असा असणारा, असं सगळं त्या रावणाने केलेलं आहे. मग असा सत्ताधारी असणारा, बायका मुलादी असतील, याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर आमच्या साधू संतांनी शेरा मारलाच नसता. भाग्य तरी नो हे धन पुत्र